समृद्धी महामार्गाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे अधिकारी राधेश्याम मोपलवार आता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेत। मोपलवार यांनी तब्बल 3,000 कोटींची संपत्ती जमवल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय, तर गुजरातच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात कोट्यवधींची जमीन लाटल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। पाहूयात सविस्तर रिपोर्ट। माझ्याकडे एक 3,000 कोटीचा घोटाळ्याची फाईल आहे। मोपलवार साहेब यांची मालमत्ता 1,500 कोटी स्वतःच्या नावाली, दुसरी बायको यांची 1,500 कोटीची मालमत्ता, तिसरी बायको यांची पत्नी यांची 200 कोटीची, अडाणी आणि अंबानींना सुद्धा या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मागे टाकलेलं आहे। रोहित पवार यांनी ऐन अधिवेशन सुरू असताना आरोपांचा हा बॉम्ब टाकला आणि संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। कारण रोहित पवार यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते काही साधेसुधे व्यक्ती नाहीत, तर ते आहेत समृद्धी महामार्गाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि कायमच चर्चेत असणारे अधिकारी राधेश्याम मोपलवार। याच राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाच्या कंत्राटामधून तब्बल 3,000 कोटींची माया जमवल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केलाय। इतकंच नाही तर मोपलवार यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पत्नीच्या नावावरही कोट्यवधींचं घबाड असल्याचा बॉम्ब रोहित पवारांनी टाकलाय। माझ्याकडे एक 3,000 कोटीचा घोटाळ्याची फाईल आहे। प्रधानमंत्री साहेबांनी स्वतः या अधिकाऱ्यावर कारवाई करा असं सांगितलं असताना सुद्धा त्यांना कारवाई सुरू केली असली तरी 6 महिन्यातच त्यांना फार मोठी जबाबदारी दिली। मोपलवार साहेब यांची मालमत्ता 1,500 कोटी स्वतःच्या नावाली, दुसरी बायको यांची 1,500 कोटीची मालमत्ता, तिसरी बायको यांची पत्नी यांची 200 कोटीची, मुलगी पहिली मुलगी 500 कोटी, दुसरी मुलगी 350 कोटी, भाऊ सदानंद मोपलवार 200 कोटी। अशा पद्धतीने हा आकडा जर एकत्रित केला तर 3,000 कोटीच्या आसपास जातो। समृद्धी ही सामान्य लोकांची झाली का अधिकारी नेत्यांची झाली याच्यावरून काही प्रमाणात आपल्याला कळतं। त्याच्याच बरोबर शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांची जी खास वॉर रूम आहे ते अधिकारी रिटायर होऊन सुद्धा त्यांना एक्सटेन्शन देऊन त्या वॉर रूमचे ते प्रमुख त्या ठिकाणी बनले। राधेश्याम मोपलवार निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करणार अशीही चर्चा गेल्या काही दिवसात होती आणि अशातच त्यांच्यावर हे आरोप झाल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। पाहुयात राधेश्याम मोपलवार यांची कारकीर्द नेमकी कशी आहे। मोपलवार मूळचे नांदेडचे, 1995 सालच्या IAS तुकडीचे अधिकारी, MIDC प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोकण आयुक्त अशी महत्त्वाची खाती सांभाळली। सप्टेंबर 2015 मध्ये MSRDC वर नियुक्ती झाली। फेब्रुवारी 2018 मध्ये वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले। सेवानिवृत्त होताच सलग 5 वर्ष विक्रमी 7 वेळा मुदतवाढ झाली। फडणवीस ठाकरे राजवटीत सलग 7 वेळा मुदतवाढ मिळालेले पहिले अधिकारी आहेत। समृद्धी महामार्ग निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली। फडणवीस सरकार, मविया, शिंदे सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांचे विश्वासू अशी ओळख होती। मुख्यमंत्री कार्यालयातल्या वॉर रूमचं संचालक पद देखील भूषवलं। अशी कारकीर्द राहिलेल्या अधिकाऱ्यावर आरोप करत रोहित पवारांनी सरकारवरच एक प्रकारे बाण सोडल्यात। त्यामुळे सत्ताधारी नेत्यांनीही रोहित पवारांना आव्हान दिलंय। रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची सत्यता त्यांनी तपासावी आणि जी सत्यता आहे ते सभागृहाच्या सुद्धा निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे। जर सत्य असेल तर निश्चितपणे मोपलवार काय राज्याचा कुठलाही संधी अधिकारी असू द्या त्याच्यावर कार्यवाही केली जाईल, एवढं सक्षम आमचं महायुतीचं सरकार आहे। राधेश्याम मोपलवार यांच्यावरून खळबळ उडालेली असतानाच ABP माझाने दाखवलेल्या एका बातमीची दखल घेत विजय वडेट्टीवार यांनीही गुजरातच्या एका GST अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केलेत। अहमदाबादचे GST आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अर्थात साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये तब्बल 640 एकर जमीन खरेदी करत महाराष्ट्राचा कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। झाडानी तालुका महाबळेश्वर या गावामध्ये एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने 640 एकर जागा खरेदी केली। अध्यक्ष महोदय, कमाल मर्यादापेक्षा अधिक जमिनीची खरेदी या ठिकाणी केली गेली। अध्यक्ष महोदय, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढून त्या जमिनी सुद्धा या
अधिकाऱ्याने ताब्यात घेतल्या. महाराष्ट्राचे अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि गुजरातचे अधिकारी चंद्रकांत वळवी या दोन्ही अधिकाऱ्यांवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आणि आता या अधिवेशनात हे दोन्ही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.